SSCGD भरती 2025 महाराष्ट्र। तर आज SSCGD भरतीचं ग्राउंड झालं तळेगाव CRPF सेंटर पुणे या ठिकाणी। तर 28 ऑगस्टला SSCGD भरतीचं ग्राउंड झालं तळेगाव CRPF पुणे या ठिकाणी। तर एका बॅचमध्ये किती पोरं रनिंगसाठी सोडले आणि एका बॅचमधून किती विद्यार्थ्यांनी रनिंगमध्ये या ठिकाणी काढली, त्याचबरोबर किती विद्यार्थी रनिंगमध्ये फेल झाले, त्याचबरोबर उंचीमध्ये किती विद्यार्थी फेल होत आहे, छातीमध्ये किती विद्यार्थी फेल होत आहे, त्याचबरोबर वजनमध्ये किती विद्यार्थी फेल होत आहे। तर आज SSCGD भरतीचं ग्राउंड झालं 28 ऑगस्टला तळेगाव CRPF सेंटर पुणे या ठिकाणी। ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालं त्यांचाच अनुभव मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। ग्राउंडच्या अंदर घड्याळ कशी न्यायची आपल्याला याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी राहण्याची फुकट या ठिकाणी सोय, राहण्याची फ्रीमध्ये या ठिकाणी व्यवस्था एका ठिकाणी। तर ते राहण्याची व्यवस्था सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, जेवणाची व्यवस्था। त्याचबरोबर आपल्याला ग्राउंडवर जायचं कसं आहे, तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर आपल्याला सेंटरवर कशा प्रकारे पोहोचायचं याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। तर आज SSCGD भरतीचा तळेगाव CRPF सेंटर पुणे या ठिकाणी ग्राउंड कशा प्रकारे झालं, ग्राउंडच्या अंदरची सर्व प्रक्रिया मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। कोणकोणत्या चुकांनी करायच्या, कोणकोणत्या गोष्टीचं आपल्याला लक्ष ठेवायचं आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून SSCGD भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुमचा ग्राउंड SSCGD भरती तो कोणत्या तारखेला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपलं ग्राउंड या ठिकाणी कोणत्या तारखेला। तर पहा, ज्या विद्यार्थ्यांचा SSCGD भरतीचं ग्राउंड झालं CRPF सेंटर तळेगाव पुणे या ठिकाणी 28 ऑगस्टला, तर ते विद्यार्थी सकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत त्या ठिकाणी गेटच्या अंदर एंट्रीचा टाइम त्या ठिकाणी सकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत आपल्याला गेटापाशी त्या ठिकाणी लाईनीमध्ये या ठिकाणी उभं राहायचं आहे। तर सकाळी गेटच्या अंदर मुलांना आज एंट्री दिली सकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत। तुम्ही 4 वाजता गेले किंवा तुम्ही 6 वाजता जरी गेले तरी सुद्धा त्या ठिकाणी गेटच्या अंदर आपल्याला एंट्री दिल्यानंतर रोल नंबर प्रमाणे आपल्याला यामध्ये बसवल्या जाते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर सर्वात अगोदर मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिली। गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस 2 डॉक्युमेंट वरती आपल्याला ठेवायचा, आधार कार्ड झाला आणि हॉल तिकीट, ह्या 2 डॉक्युमेंटवर मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिली। हे जर 2 डॉक्युमेंट नसेल तर डायरेक्ट घरी पाठवल्या जाते। तर सर्वात अगोदर मुलांचे त्या ठिकाणी 2 डॉक्युमेंट त्या ठिकाणी पाहिले आणि मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिली आणि तिथंच हा फक्त मुलांना बसून ठेवला जाता। हॉल आहे एक, हॉलमध्ये मुलांना बसून ठेवला जातं खुर्च्यावर आणि त्याचबरोबर मुलांना एक फॉर्म त्या ठिकाणी मुलांपासून एक फॉर्म लिहून घेतला जातं। नॉर्मली फॉर्म आहे, तर आपल्याला सोबत पेन न्यायचा, आपल्याला फोटो न्यायचा आणि डिंक सुद्धा आपला किंवा फेविकॉल सुद्धा आपल्याला न्यायचा, कारण की फोटो चिपकावा लागते त्या फॉर्मवर आणि आपल्याला माहिती त्यावर लिहावं लागते, सिग्नेचर वगैरे करावं लागते। तर नॉर्मली तो फॉर्म आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि फॉर्म भरणं झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना बसून ठेवलं जात आहे आणि त्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो मुलांची त्या ठिकाणी जे बायोमॅट्रिक्सची प्रोसेस त्या ठिकाणी होत आहे। बायोमॅट्रिक्समध्ये मुलांचे थंब वगैरे त्या ठिकाणी घेतल्या जात आहे, रोल नंबर नुसार त्या ठिकाणी मुलांना बसवल्या जात आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। बायोमॅट्रिक्स झाल्यानंतर मुलांना दोन्ही पायाला चिप त्या ठिकाणी दिल्या जातात, तर चिप आपल्याला लावावं लागते। दोन्ही पायाला चिप लावल्यानंतर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो मुलांना त्या ठिकाणी चेस्ट नंबर दिला जात आहे आणि बसून ठेवलं जात आहे। त्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो एक त्या ठिकाणी बस येत आणि बसमध्ये मुलांना रोल नंबर प्रमाणे त्या ठिकाणी बसमध्ये बसवल्या जात आहे आणि बसने जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंडच्या अंदर आपल्याला नेत आहे, ज्या ठिकाणी ट्रॅक आपला ट्रॅकच्या बाजूला, आणि त्या ठिकाणी मुलांना बसून ठेवलं जात आहे। आणि एका बॅचमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 180 पोरं या ठिकाणी एका बॅचमध्ये रनिंगसाठी सोडत आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर घड्याळ अलाउड आहे काय, तसं तर आपण पाहिलं विद्यार्थी मित्रांनो तर घड्याळ अलाउड नाही। तुम्ही जर समजा त्या ठिकाणी गेटापासून जरी घड्याळ घातली तर तुम्हाला त्या ठिकाणी जे कल्ला फाळणार आहे तिथले, ठीक आहे, जो पण स्टाफ त्या ठिकाणी तर ते तुम्हाला कल्ला फाळणार आहे की या ठिकाणी घड्याळ घालू नका म्हणून, ठीक आहे। तर आपल्याला घड्याळ जे विद्यार्थी मित्रांनो ज्यांना सुद्धा न्यायचे, तर मी तुम्हाला एक या ठिकाणी जुगाड सांगतो। तर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो घड्याळ न्यायचे असेल तर घड्याळ खूप इम्पॉर्टंट आहे, एक लक्षात ठेवा, कारण की त्यावरच आपल्या या ठिकाणी ग्राउंड निघू शकते, एक लक्षात ठेवा। तर घड्याळ आपल्याला लपून न्यायचे आहे, त्यांना दिसू नका देऊ। एक तर तुम्ही या ठिकाणी शर्टच्या अंदर सुद्धा लपून ठेवू शकता किंवा तुम्ही आपल्या नाईट पॅन्टच्या अंदर सुद्धा लपून ठेवू शकता, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपल्याला लपून न्यायचे आहे घड्याळ, त्यांना दिसली नाही पाहिजे, ठीक आहे, अशा प्रकारे घड्याळ न्यायचे आहे। आणि जेव्हा आपल्याला रनिंगसाठी सोडणार आहे, जसं आपलं रनिंग त्या ठिकाणी चालू झालं तसंच जे विद्यार्थी मित्रांनो पहिला राऊंड मारून घ्यायचा आणि पहिल्या राऊंडमध्ये ते घालून घ्यायची घड्याळ चलत्या राऊंडमध्ये, ठीक आहे। आणि त्यावर आपला टायमिंग लावायचा आणि 5 की आपला टाइम किती झाला आहे। तर आपल्याला त्या ठिकाणी ग्राउंडचा जर विचार केला तर 357 मीटरचा हा ट्रॅक आहे आणि आपल्याला 14 राऊंड या ठिकाणी मारायचे आहे। आणि भरपूर विद्यार्थी रनिंग मारताना या ठिकाणी चुका करत आहे। काही विद्यार्थ्यांचे 13 राऊंड झाल्यावर ते विद्यार्थी म्हणत आहे माझे 14 राऊंड झाले, तर भरपूर मुलांच्या लक्षात या ठिकाणी राहत नाही आणि तसंही राहत नाही, एक लक्षात ठेवा, कारण की 14 राऊंड आहे। जर समजा आपण 8ही राऊंड मारले तेव्हा सुद्धा आपण कन्फ्यूज होतो की आपल्या या ठिकाणी ग्राउंड किती झाले आहे, तर हे तर झालं 14 राऊंड झालं, एक लक्षात ठेवा, डबल झालं। तर यामध्ये आपण जे
विद्यार्थी मित्रांनो भुलतो एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, जुगाड तुम्हाला सांगतो, रबड वगैरे तुम्ही सोबत न्या, 14 रबड न्या। एक राऊंड जसा झाला तसा एक रबड त्या ठिकाणी सोडायचा आणि हे 14 रबड आपल्याला या ठिकाणी सोबत न्यायचे लपून ते सुद्धा, ठीक आहे। तर हे काय आपल्याला जुगाड या ठिकाणी लावायचं आहे। तर आज एका बॅचमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 180, कोणकोणत्या बॅचमध्ये 170, कोणकोणत्या बॅचमध्ये 180 पोरं त्या ठिकाणी सोडत आहे। आणि ट्रॅकचा जर आपण विचार केला तर ट्रॅक जे विद्यार्थी मित्रांनो हा डांबरी ट्रॅक आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। कच्चा डांबरी हा ट्रॅक आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर 90चा कोण आहे म्हणजे असा 400 मीटरचा गोल्ड ट्रॅकने एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर त्रिकूट हा ट्रॅक आहे आणि भरपूर मुलांना रनिंग मारताना त्या ठिकाणी स्पीड कमी होत आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। कारण की तिथून पलटा लागते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे, कॉर्नर पासून। तर आपल्याला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी ग्राउंड मारायचा, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर एका बॅचमध्ये आज जे विद्यार्थी मित्रांनो 180 पोरं रनिंगसाठी सोडले आणि जसं त्या ठिकाणी आपण स्कॅनर पासून त्या ठिकाणी निघालो तसं जे विद्यार्थी मित्रांनो आपल्या RFID चिपमध्ये टायमिंग त्या ठिकाणी काउंटिंग चालू होते, एक लक्षात ठेवा। तर आज एका बॅचमध्ये 180 पोरं रनिंगसाठी सोडले आणि मुलांची रनिंग झाल्यानंतर 14 राऊंड त्या ठिकाणी झाल्यानंतर मुलांना बसून ठेवलं जात आहे आणि त्यांच्या चिपा त्या ठिकाणी पाहिलं जात आहे आणि त्यांना टाइम त्या ठिकाणी कागदावर टाइम त्या ठिकाणी दाखवलं जात आहे की आपला या ठिकाणी टाइम एवढा झालेला आहे। 24 मिनिटापेक्षा जर आपला वर गेला 1 सेकंड तरी तर आपण त्या ठिकाणी ग्राउंड फेल आहे, ठीक आहे। आणि आपल्याला त्या ठिकाणी रिजेक्टेड स्लिप त्या ठिकाणी दिलं जात आहे। तर आज जे विद्यार्थी मित्रांनो 180 पोरं रनिंगसाठी सोडले आणि रनिंगमध्ये जवळपास 38-40 विद्यार्थी रनिंगमध्ये कटले आणि त्याचबरोबर 140 विद्यार्थ्यांनी रनिंग त्या ठिकाणी काढली आणि यामध्ये असे सुद्धा विद्यार्थी त्या ठिकाणी म्हणत होते की सर आम्ही या ठिकाणी 14 राऊंड मारले, त्यांनी 13 राऊंड मारले होते, तर ते विद्यार्थी 14 राऊंड त्या ठिकाणी म्हणत आहे त्यांना। तर टायमिंग त्या ठिकाणी पूर्ण बरोबर दाखवलं जाते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। एक तुम्ही अर्धा एक जास्तही मारला तरी काही त्या ठिकाणी फरक नाही पडत, ठीक आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी ग्राउंड झालं, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली त्यांना समोर त्या ठिकाणी नेलं जात आहे आणि त्यांची उंची छाती वजन घेतलं जातं। तर उंची यामध्ये 170 सेंटीमीटर लागत आहे, छाती 80 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे। आणि ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर उंची यामध्ये 162.5 सेंटीमीटर आणि तुम्ही जर समजा छाती ST कॅटेगरीचे असाल तर छाती 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे आणि वजन 50 किलोच्या वरती असलं पाहिजे। 50 किलोच्या खाली जर असेल तर अपात्र केलं जातं, फेल केलं जातं, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर हे झालं ग्राउंडच्या अंदरची सर्व प्रक्रिया, ठीक आहे। आणि त्याचबरोबर उंचीमध्ये ज्या विद्यार्थी मित्रांनो 5-7 विद्यार्थी उंचीमध्ये कटत आहे, त्याचबरोबर छातीमध्ये सुद्धा 9-10 विद्यार्थी कटत आहे, त्याचबरोबर वजनामध्ये सुद्धा 3-4 विद्यार्थी या ठिकाणी कटत आहे, म्हणजे 20 विद्यार्थीच्या 18-20 विद्यार्थी या ठिकाणी उंची छाती वजनामध्ये या ठिकाणी कटत आहे। तर टोटल या ठिकाणी 120 विद्यार्थी रनिंग या ठिकाणी पूर्ण क्लिअर काढत आहे, एक लक्षात ठेवा। तर आता या ठिकाणी राहण्याची व्यवस्था कुठे आहे फ्रीमध्ये, तर ते तुम्हाला सांगून देतो। पहिले जायचं कसं, महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल सर्वात अगोदर आपल्याला जायचं कसं, सर्वात अगोदर पुणे रेल्वे स्टेशनला येत आहे। पुणे रेल्वे स्टेशनला जसे आले तर पुणे रेल्वे स्टेशनपासून लोणावळ्याची जे तळेगावची जे लोकल ट्रेन चालूच राहते त्याची 10 रुपये तिकीट आहे, घंट्यानं 1.5 घंट्यानं अर्ध्या घंट्यानं चालूच राहते, 10 रुपये तिकीट आहे। तर लोकल पकडायची तळेगावला पोहोचायचं, पुण्यावरून तळेगाव 30 किलोमीटर आहे आणि तळेगाव रेल्वे स्टेशनपासून जे सेंटर आहे SSC GD भरतीचं तळेगाव CRPF सेंटर पुणेचं, तर ते जे विद्यार्थी मित्रांनो 3.5 ते 4 किलोमीटर ते सेंटर येते, 3.5 किलोमीटर सेंटर येते। ऑटोने जर गेलं तर जास्त पैसे त्या ठिकाणी लागणार आहे। तर आता आपल्याला या ठिकाणी राहायचं कसं ते तुम्हाला सांगून देतो। आणि ज्यांचं सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड असेल तर चादर नाही, कारण की डोंगराळ भाग आहेत, पाणी वगैरे पडत राहते, थंडी त्या ठिकाणी प्रचंड थंडी लागते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर चादरा वगैरे सोबत असू द्या। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जर आपण पाहिलं राहण्याची जी व्यवस्था आहे, रेल्वे स्टेशनपासून 2.5 किलोमीटर जे विद्यार्थी मित्रांनो अजिंक्य तारा हे हॉटेल आहे आणि त्याचबरोबर सेंटर पासून हे 1.5 किलोमीटर सेंटर येते। तर आपल्याला अजिंक्य तारामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो फ्रीमध्ये राहण्याची व्यवस्था आहे 300 विद्यार्थ्यांसाठी। तिथं जर 300 पेक्षा जास्त जर विद्यार्थी हाऊसफुल झाले तर मग तुम्हाला तिथं विकत रूम पाहावं लागणार आहे, 300 पर्यंत 300 रुपयापर्यंत रूम पाहावं लागणार आहे। आणि जेवणाचा जर आपण विचार केला तर 100 रुपये 80 रुपयापर्यंत जेवण भेटणार आहे। तर अशी प्रोसेस या ठिकाणी आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती, आजच्या साठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।